यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या भागामध्ये सकाळपासून पाहिलं तर संततधार पाऊस सुरू आहे आणि ढगफुटी सदृश्य हा पाऊस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी ते साचलेलं आहे। मी आहे सध्या पुसद वाशिम या मार्गावर खंबाळा घाटामध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर संततधार झालेल्या पावसानंतर दरड जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोसळली आणि ही दरड बाजूला करण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे। पुसद वाशिम रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी प्रभावित झाल्याचं आपण पाहू शकतो की वाहनाच्या रांगा देखील या ठिकाणी लागलेल्या आहेत। सध्या परिस्थितीमध्ये या माळ पठारावरती झालेल्या पावसामुळे दरड देखील घाटामध्ये बऱ्याच ठिकाणी कोसळली आहे। सोबतच अनेक ठिकाणी झाडं सुद्धा उन्मळून पडलेली आहेत। त्यामुळे हा रस्ता जो आहे तो सध्या वाहतुकीसाठी बंद जो आहे तो झाल्याचं दिसून येतं। आपण पाहू शकतो की ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या घाटामध्ये अशा पद्धतीने झाडं जी आहेत ती पडलेली आहेत आणि पाण्याचे लोट जे आहेत ते संपूर्ण रस्त्याने या ठिकाणी वाहत आहेत। वाहतूक या ठिकाणी ठप्प जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। सध्या या संपूर्ण रस्त्यावरील झाडं जी पडलेली आहेत त्यासोबतच दरडीचं सरकवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी JCBच्या सहाय्याने केली जात आहे। गावकरी या भागातील काही आपल्यासोबत आहेत। किती तासापासून ही वाहतूक प्रभावित आहे आणि काय सांगाल? साधारणतः काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी हे पुसद खंडाळा जो घाट आहे हा जो वाशिमला जोडतो किंवा पुण्याला जाणारे सगळे वाहनं याच रोडने जातात, तर ठिकठिकाणी अशा दरडी कोसळलेल्या आहे आणि हे ना भूतो न भविष्य असं हे पहिल्यांदाच झालेला हा दृश्य आहे। आणि पावसाचं तुम्ही बघत आहे की संततधार पाऊस आणखी सुरूच आहे। तर इथे PWDची टीमसुद्धा इथं काम करत आहे। आमदार साहेबांच्या सांगण्यामुळे इथल्या स्थानिक लोकांनी त्यांना हे प्रश्न सांगितल्यामुळे त्यांना इथली वाहतूक काही प्रमाणात सुरळीत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। पण जर हे पाऊस सतत सुरू राहिला तर आणखी भयावह परिस्थिती होऊ शकते। त्यामुळे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं दरडी जी आहेत ते या ठिकाणी कोसळल्यामुळे वाहतूक जी आहे ती प्रभावित झालेली आहे आणि झाडं देखील मोठ्या प्रमाणात उन्मळून पडलेली आहे। संपूर्ण हा जो मार्ग आहे हा पुसदवरून वाशिमकडे जाणारा मार्ग आहे आणि प्रमुख मार्ग जो आहे तो पुसद शहराला जोडणारा आहे आणि हा रस्ता जो आहे तो सध्या वाहतूक जी आहे ती या रोडवरची ठप्प झालेली आहे। कॅमेरामॅन विशाल सह विवेक गावंडे, TV9 मराठी, पुसद, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।